ठीक आहे. आता जे आपला फोल्डर आहे ते जंगोमध्ये आपला माझा डे 10 ओपन केला. CMD तर स्क्रीन मोठी करतो. तर आपले काही ENV स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ॲक्टिवेट केलं. नंतर कोड स्पेस डॉट आपला बेस कोड पण ओपन झाला. ठीक आहे. नंतर CD हे आपलं फोल्डरचं नाव आहे, डेमो प्रोजेक्ट. ठीक आहे. आणि PY मॅनेज .py रन सर्वर. लिंक आली, मी लिंक ओपन करतो. माझा फॉर्म झाला ओपन. ठीक आहे. जेवढा डेटा होता तेवढा. आता मी काय करतो, ते आता मला काय करायचं त्याच्यात एडिट आणि त्याचे बटन टाकायचे. ठीक आहे. मी आम्हाला काय करणार आधी एक TR बनवला, सॉरी TH. ठीक आहे. ऍक्शन. ठीक आहे. आता ऍक्शन दिली. आता मी एक TD बनवतो. आता TD मध्ये राहतील आपले बटन्स. ठीक आहे. अँकर टॅग येतो. ठीक आहे. HRF. आता इथं मला काय करायचं, लिंक पास करायची. ठीक आहे. स्लॅश एडिट. ठीक आहे. नंतर आपण यूज करतो क्वेश्चन मार्क. ठीक आहे. इक्वल्स ID. नंतर आपण करली ब्रॅकेटमध्ये I.ID. ठीक आहे. तिथे टाकतो ते एडिट नावाचं बटन. बटन देऊ तिथं. एडिट. ठीक आहे. सेव्ह केलं. आता रिफ्रेश केलं. ठीक आहे. माझं एक एडिट नावाचं एक बटन आलं. ठीक आहे. आता मी जसं क्लिक केलं एडिटवर, इथे एक माझी ID पण आली. ID ही माझी ID जी आपली जी फाईल, जे आपला पहिल्या जे डेटा फिल केलेला डेटा फिल केलेला त्याची ID माझी आलेली. ठीक आहे. आता मी काय करतो, तिची लिंक बनवलेली. ठीक आहे. एडिट नावाची. ठीक आहे. एवढंच मी जातो. ठीक आहे. पाथ बनवतो एक पाथ एडिट स्लॅश कॉमा व्ह्यूज डॉट एडिट लास्टला कॉमा देतो. आता एक फंक्शन बनवायचं मला एडिट साठी. एडिट रिक्वेस्ट रिटर्न. इथं मी काय यूज करणार, रिटर्न रेंडर. कारण मला काय लागतं, त्याची HTML फाईल लागते एडिटचा फॉर्म क्रिएट करण्यासाठी. इकडे देतो कॉमा एडिट डॉट HTML झाली. आता मी काय करतो, फाईल बनवतो याची. तर फाईल कुठे बनायची, आपल्या टेम्पलेटमध्ये आलो. आपलं टेम्पलेट फोल्डर आहे, त्याच्यात मला काय बनायची, फाईल बनवायची. फाईल बनवली. ठीक आहे. आता माझा जे फॉर्म आहे, ठीक आहे, मी तो फॉर्म कॉपी करून घेतो, कारण मला सेम फॉर्म लागणार आहे तिथं. ठीक आहे. एडिट डॉट HTML मध्ये आलो, तिथं पेस्ट केला तो फॉर्म. ठीक आहे. आता तिथे त्याची URL होती सेम, त्याला चेंज करून अपडेट करतो. अपडेट सेव्हचं बटन होतं, त्याला पण चेंज करतो, मी अपडेट करतो. अपडेट केलं. आता मी आलो ब्राउझर. ठीक आहे. इथं रिफ्रेश केलं. आता एडिटवर क्लिक केलं. माझं काय झालं, एक फॉर्म ओपन झाला. ठीक आहे. तर मी काय करणार, आता तो ओल्ड डेटा जो आहे माझा तो आणतो का. ठीक आहे. आलो व्ह्यूज मध्ये. ठीक आहे. आता एडिट जे आपलं एडिट आहे त्याच्यामध्ये आणायचं मला. ठीक आहे. मी काय करतो, व्हेरिएबल बनवतो.
ओल्ड डेटा नावाचा इक्वल्स मॉडेल्स डॉट कोणतं मॉडेल आपलं एक्झाम मॉडेल डॉट ऑब्जेक्ट डॉट काय गेट गेट काय करायची आपली आय डी. ठीक आहे, आय डी इक्वल्स रिक्वेस्ट डॉट जी आपली आय डी कशामध्ये आलेली आता तो पोस्ट मध्ये आले असेल किंवा गेट मध्ये आले असेल. ठीक आहे, आता ही आय डी कशामध्ये. ठीक आहे, त्या टायमाला आपली आय डी कशात येणार गेट मध्ये गेट ऑफ आय डी. ठीक आहे, आय डी आली. ठीक आहे, आता मी एक ऑब्जेक्ट बनवतो ओबीजे इक्वल्स ओल्ड डेटा ओल्ड डेटा ओल्ड डेटा काय करतो ऑब्जेक्ट पास करतो ओबीजे ऑब्जेक्ट पास केला एडिट डॉट एचटीएमएल ला. आता एडिट डॉट एचटीएमएल वर आलो. ठीक आहे, मी काय करतो की इनपुट टॅग घेतो. इनपुट टॅग घेता टाईप दिला त्याला टेक्स्ट. ठीक आहे, आणि नेम घेतो. नेम काय देतो आय डी देतो तर ते आय डी देणार. ठीक आहे, आणि एक व्हॅल्यू. ठीक आहे, आता जी व्हॅल्यू आहे आपल्या त्याच्यामध्ये आपली आय डी येणार आहे डेटा डॉट आय डी. ठीक आहे, आलं वगैरे. ठीक आहे, ठीक आहे, आय डी का नाही ब्राउझरवर आलो रिफ्रेश केलं. अरे यार नॉर्मली इथे एक क्वेश्चन मार्क पडला होता. नॉर्मली इथे एक क्वेश्चन मार्क पडला होता. ठीक आहे, त्याचे मला इथं जे स्टार्टिंगला जे द्यायचा होता ना. ठीक आहे, तर मी इथं दिलता. ठीक आहे, तर तो क्वेश्चन मार्क इथं आहे सॉरी इक्वल इथं आहे इक्वल इथं आहे. त्यामुळे त्या आय डीचं करून आलो रिफ्रेश केला. एडिट इथे माझी काय आयडी आली वन नावाची. तर मी जर बॅक गेला तर इथे जर ह्याला एडिटवर क्लिक केलं तर माझी आयडी काय आली टू आली. ठीक आहे, आता मी जस्ट एडिटवर गेलो. ठीक आहे, आता मला काय करायचंय त्याला डेटा आणायचा आहे. ठीक आहे, एडिटवर आता एडिटवर डेटा आणतो मी व्हॅल्यू दोन करले ब्रॅकेट. ठीक आहे, ओल्ड डेटा डॉट जे आपलं नेम आहे. ठीक आहे, नेम मध्ये आला बोर्ड घेऊन आणि ते माझा ओल्ड डेटा मी त्याला ते काय केलं आणला. ठीक आहे, जी आपली आयडी होती आता मी काय करतोय हाईड करून देतो. हाईड आयडी दिसली नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे, झाली माझी आयडी हाईड. ठीक आहे, आता सेम डेटा कोणाचा आणायचा मला मोबाईलचा पण आणायचा. मोबाईलचा आणतो का मोबाईल पण आला. ठीक आहे, मोबाईल पण आला माझा. आता मी काय करतो ईमेल पण आणतो ईमेल आणि इमेज पण दोन्ही पण घेऊन येतो. फक्त त्याचा इमेज येत नाही शो होत नाही इमेज. आला माझा डेटा टोटल डेटा आला. ठीक आहे, आता मी तुझं काय करतो त्याला अपडेट करतो. ठीक आहे, मी काय करतो त्याला आता अपडेट करायचं मला. मी जी अपडेटची URL बनवलेली त्याला कॉपी करतो URL मध्ये एक पाथ बनवतो. पाथ ठीक आहे, अपडेट स्लॅश कॉमा व्ह्यूज डॉट व्ह्यूज डॉट अपडेट बनवला. आता आलो व्ह्यूज मध्ये. व्ह्यूज मध्ये काय बनतो एक फंक्शन बनवतो अपडेट साठी डेफ अपडेट रिक्वेस्ट दिली पास करून आणि रिटर्न. ठीक आहे, ज्यावेळेस आपलं अपडेट करतो त्यावेळेस आपली काय करतो एक HTTP रिस्पॉन्स किंवा रिडायरेक्ट. ठीक आहे, आता मी जस्ट इथे HTTP रिस्पॉन्स यूज करतो. रिस्पॉन्स मध्ये तो डेटा अपडेट
डेटा अपडेटचा देतो. ठीक आहे. आता मी काय करतो, रिफ्रेश केलं ब्राउझरला, ठीक आहे, चूज इमेज केली, इमेज घेतो आणि अपडेट करतो. ठीक आहे, माझं काय आलं, डेटा अपडेटेड. ठीक आहे, पण रिअलमध्ये अपडेट राहतो. तर मी आलो बॅक आलो. ठीक आहे, इथं काय करतो, चेंज करतो. इथं काय अपडेटचा आलं, काय नाही आलं. मला काय करतात, तो डेटा आता अपडेट करायचा. ठीक आहे, माझा डेटा कशामध्ये आलेला आहे, ओल्ड मॉडेल्स, ओल्ड डेटामध्ये. ठीक आहे, तो डेटा आणला. ठीक आहे, पण आता तो डेटा आपल्याला पोस्टमध्ये आलेला आहे. ठीक आहे, पोस्टमध्ये आलेला आहे डेटा पूर्ण. मग मी काय करणार, ओल्ड डेटा डॉट जे आपलं नेम आहे. ठीक आहे, नेम इक्वल रिक्वेस्ट डॉट कशामध्ये आला, पोस्टमध्ये आलेला आपला डेटा. पोस्ट ऑफ जे आपलं नेम आहे, नेम. ठीक आहे, तसं कशामध्ये आलेला आपला, अजून मोबाईलमध्ये. मोबाईल आपला पोस्टमध्ये आलेला आहे, मोबाईल. आपल्या मोबाईलच्या नंतर का कोणती फील्ड होती आपली, ईमेल आहे, ईमेल आहे. आता ईमेलच्या नंतर कोणती आपली इमेज आहे. ठीक आहे, आता जी इमेज आहे आपली, इमेज कशामध्ये आलेली आपली, फाईलमध्ये आलेली. इमेज इक्वल डॉट फाईल्स. इमेज. ठीक आहे, आता मी जो डेटा आलेला आहे आपला, ठीक आहे, त्याला सेव्ह करतो. ओल्ड डेटा डॉट सेव्ह. आता तो डेटा काय केला मी, सेव्ह केला. ठीक आहे, आता मी एकदा परत आलो, रिफ्रेश केलं, आलो डेटवर, इमेज चेंज करतो. इमेज घेतली आणि माझा नंबर पण चेंज करतो. नंबर पण चेंज केला, अपडेट केलं. माझं काय झालं, डेटा अपडेटिंग आलो, बॅकवर आलो. ठीक आहे, इथं चेंज केलं, झाली माझी इमेज चेंज पण झाली. जे आपला मोबाईल नंबर होता माझा, तो पण चेंज झाला. त्याला आपला अपडेट झाला. ठीक आहे, आता मी कसं त्याला रिडायरेक्ट करून देतो कुणाला, ज्या अपडेट केल्याच्या नंतर. ठीक आहे, तो ऑटोमॅटिक कुठं आला पाहिजे आपला, होम पेजला. मी जसं अपडेट करेन त्याला. ठीक आहे, आता आता परत मी सेकंड जी आपली, ठीक आहे, त्याला अपडेट करतो. इमेज एक चेंज करू, जस्ट. ठीक आहे, इमेज घेतली. ठीक आहे, आता त्याला काय करतो मी, अपडेट करतो. माझं अपडेट होऊन कुठं झालं, डायरेक्ट होम पेजवर आला माझ्या. आता मी काय करतो, त्याला डिलीट करतो. ठीक आहे, मला डिलीट करायचं, मी काय करणार, अजून एक बटन ऍड करणार, जसं आपण डिलीटचं केलं तर. होमवर आलो. ठीक आहे, जसं होमचं आपण, जसं एडिटचं बटन बनवलं होतं, तसं कोणाचं होम बटन बनायचं होता, डिलीटचं. ठीक आहे, डिलीट, डिलीट बनवलं, त्याला एक आयडी दिली. ठीक आहे, कॉपी केलं. आता आलो, एक फंक्शन बनवतो डिलीट नावाचा, पाथ डिलीट स्लॅश व्ह्यूज डॉट डिलीट, पाथ बनवला. ठीक आहे, सेव्ह केलं. आता माझं काय व्ह्यूज मध्ये आलं, फंक्शन बनवतात ते.
कोणाचा? डिलीटचा. ठीक आहे, डिलीटचा फंक्शन म्हणतो, रिक्वेस्ट देतो. आता ज्यावेळेस आपण डिलीट करतो, एक तर त्याला कधी HTTP झाला, HTTP पण देऊ शकतो, पण रिडायरेक्ट आपलं रेंडर नाही करू शकत, रेंडर कधीच करू शकत नाही. ठीक आहे, से अपडेटला आणि डिलीटला आपण रेंडर कधीच करू शकत नाही. ठीक आहे, आपले तर आपण मेसेज देऊ शकतो डेटा डिलीट झाला, किंवा डायरेक्ट डिलीट करून रिडायरेक्ट करू शकतो. रिटर्न एक HTTP रिस्पॉन्स देतो आधी. ठीक आहे, त्यामध्ये डेटा डिलीट. ठीक आहे, डेटा डिलीटचा एक रिस्पॉन्स दिला. ठीक आहे, आणून ब्राउझरला रिफ्रेश केलं, मी एक डिलीटवर क्लिक करतो. ठीक आहे, डिलीटवर क्लिक केलं, एक माझी एक आय डी आली, मला ती आय डी घेऊन डिलीट करायची. ठीक आहे, आय डी घेऊन. ठीक आहे, तर मी जर बॅक जर केलं, ठीक आहे, आता इथं रिफ्रेश केलं, इथं माझा ऍक्च्युअली डेटा डिलीट झाला का? नाही झाला. ठीक आहे, मला त्याला काय करायचे, आय डी आणायची. ठीक आहे, आय डी आणून नंतर डिलीट करायचं. ठीक आहे, आपला डेटा ओल्ड डेटामध्ये. ठीक आहे, ओल्ड डेटा इक्वल्स मॉडेल्स डॉट, आपलं कोणतं मॉडेल आहे, एक्झाम मॉडेल आहे. ठीक आहे, डॉट ऑब्जेक्ट्स डॉट ऑल, काही कन्फ्यूज झालं. ठीक आहे, ऑब्जेक्ट डॉट गेट, गेट काय करणार, आपली जी आय डी आलेली. ठीक आहे, आय डी कशामध्ये आलेली, रिक्वेस्ट डॉट, इथं आपली आय डी कशामध्ये आली, गेटमध्ये आलेली. फक्त ज्यावेळेस आपण अपडेट करतो त्या टायमाला आपली आय डी कशी येते, पोस्टमध्ये येते. बाकी इकडे सगळीकडे गेटमध्ये येते. गेट गेट ऑफ जी आपली आय डी. ठीक आहे, पुढं डॉट डिलीट, झाला डेटा डिलीट आपला. ठीक आहे, रिफ्रेश केलं. ठीक आहे, आता डिलीटवर क्लिक केलं, माझा डेटा डिलीट झाला. आता मी काय करतो, त्याला रिडायरेक्ट करून देतो होम पेजवर. ठीक आहे, मला रिस्पॉन्स नाही आला पाहिजे, मला आवडते तर डायरेक्ट रिडायरेक्ट होऊन कशा आला पाहिजे, डायरेक्ट होम पेजवर. ठीक आहे, आता मी रिफ्रेश करतो. ठीक आहे, अजून एक फॉर्म फिल करतो, नंबर टाकला. ठीक आहे, आणि ईमेल टाकला, आणि इमेज टाकतो. इमेज टाकली, डेटा सेव्ह केला. डेटा सेव्ह माझा कुठं आला, होम पेजवर. तिथे आपण टेबल प्रिंट केला. ठीक आहे, तिचा डेटा आला माझा. आता मी काय करतो, डेटा डिलीट करतो. डिलीट केला, माझा परत रिडायरेक्ट होणार आहे, होम पेजवरच होणार आहे. झाला माझा डिलीट केला.